नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत गुजरातमधील पाटण येथे स्थित राणी की वाव या अप्रतिम वास्तूच्या ठिकाणी, ज्याला भारतीय चलनातील 100 रुपयाच्या नोटेवरती मानाचं स्थान देण्यात आलं आहे। चला तर या ऐतिहासिक ठिकाणाची संपूर्ण माहिती घेऊया। राणी की वाव म्हणजे भारतातील एक अनोखी पायरी विहीर। हे स्मारक सोलंकी राजवटीत 11व्या शतकात बांधले गेले होते। पाटणचे राजा भीमदेव सोलंकी यांच्या स्मरणार्थ त्यांच्या पत्नी राणी उदयमती यांनी ही विहीर बांधली होती। या विहिरीच्या बांधकामामध्ये भारतीय स्थापत्यशास्त्र आणि शिल्पकलेचा अप्रतिम नमुना पाहायला मिळतो। राणी की वाव ही सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल आहे। ती 7 स्तरांमध्ये विभागली असून प्रत्येक स्तरावर भव्य कोरीव काम केलेले आहे। या शिल्पांमध्ये हिंदू देवता, अप्सरा आणि जीवनातील विविध दृश्ये कोरलेली आहेत। विशेष म्हणजे या विहिरीत सुमारे 500 मोठ्या आणि 1000 लहान मूर्ती कोरलेल्या आहेत। 2014 मध्ये युनेस्कोने राणी की वावला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला। पुराणकाळी ही विहीर सरस्वती नदीच्या किनारी होती, पण नदीच्या पुरामुळे ती अनेक वर्षी गाळाखाली लपून गेली होती। 1980च्या दशकामध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने या विहिरीचा पुनरुत्थान केला आणि आज ती पर्यटकांसाठी खुली आहे। 20व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने या ऐतिहासिक वास्तूचा शोध घेतला। 1958 ते 1960 मध्ये येथे प्राथमिक उत्खनन सुरू झाले। यामध्ये गाळ, माती, वाळू आणि नदीच्या अवशेषांचे स्तर हटवण्याचे काम केले गेले। त्यानंतर 1980च्या दशकामध्ये एक मोठे उत्खनन प्रकल्प हाती घेतले गेले, ज्यामुळे या पायरीच्या विहिरीची संपूर्ण रचना प्रकाशात आली। तर मित्रांनो, राणी की वावच्या पुनरुत्थानाचा आणि उत्खननाचा हा प्रवास तुमच्यासाठी नक्कीच रोमहर्षक ठरला असेल। या ऐतिहासिक वास्तूला भेट द्या आणि तिचे सौंदर्य अनुभवायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नव्या कथेसह। धन्यवाद।